सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते। ओम श्री महालक्ष्मी देवाय नमः। प्रत्येक मराठी महिन्यामध्ये पौर्णिमा ही येत असते। पौर्णिमेपर्यंत शुक्ल पक्ष चालू होतो आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून कृष्ण पक्षाला सुरुवात होते। तर पौर्णिमेला एक अत्यंत महत्त्वाची सेवा आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचे अनुभवसुद्धा तुम्हाला येणार आहेत। ही सेवा खूप तळमळीनं सांगण्यात येत आहे आणि ही सेवा तुम्हाला अनुभव देखील देणार आहे। कोणत्याही महिन्यातील कोणत्याही पौर्णिमेपासून ही सेवा तुम्ही करू शकता। या व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 सेवा तुम्हाला सांगितल्या आहेत। या दोन्हीपैकी तुम्हाला एक सेवा करायची आहे। या सेवेने तुम्हाला त्याचा लाभ नक्कीच मिळणार आहे। ही सेवा तुम्ही तुमच्या कुलदेवीसाठी करू शकता। देवी लक्ष्मीसाठी ही सेवा तुम्ही करू शकता। अन्नपूर्णा देवीसाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता। म्हणजे काय तर आपण स्त्री देवतेची पूजा आपण करायची असते। प्रत्येक स्त्रीचा दिवस हा पौर्णिमेची सेवा असतो। म्हणजे पौर्णिमा ही स्त्री देवतेसाठी असते, म्हणून त्या दिवशी आपल्याला ही सेवा करायची आहे। तर चला पाहूया सेवा कोणती करायची आहे, सेवा कशी करायची आहे। तर कोणत्याही पौर्णिमेपासून तुम्ही ही सेवा सुरू करू शकता। सेवा सुरू केली की येणाऱ्या पौर्णिमेला ही सेवा तुम्हाला कायमस्वरूपी घरामध्ये करता येईल। आणि तुम्हाला जर ही सेवा कायमस्वरूपी घरात करायची नसेल, फक्त त्यांचा अनुभव घ्यायचा असेल, म्हणून साधारणतः 5 ते 6 महिने ही सेवा तुम्ही करून बघा। त्याचे तुम्हाला चांगले अनुभव नक्कीच येतील आणि तुमची इच्छा असेल तर तुम्ही वर्षभर सेवा चालू ठेवू शकता। बऱ्याच जणांचं काय होतं, आम्ही सेवा सांगतो परंतु तुमचा त्याच्यावर विश्वास बसत नाही। त्यामुळे तुमचा जर विश्वास असेल तरच ही सेवा तुम्ही करू शकता। आपल्या कुळाच्या आई म्हणून आपण ज्यांची सेवा पूजा करतो त्यांची पूजा ही दर पौर्णिमेला करायची असते। तर सेवेचा नेमका विधी काय, ही पूजा कशी करायची, चला तर आपण ते जाणून घेऊया। पौर्णिमेच्या दिवशी 1 चिमूटभर कुंकू आपल्याला घ्यायचं आहे। हे कुंकू आपल्याला हळदीपासून बनवलेलं असेल तर अतिउत्तम, कारण हळदीपासून बनवलेलं कुंकू शुद्ध कुंकू मानलं जातं। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बाजारातून ते विकत घेऊ शकता। शुद्ध कुंकू वापरण्याचा उद्देश हाच की त्या कुंकवामध्ये केमिकलचे प्रमाण नसते, म्हणून ते कुंकू तुम्ही वापरा। आता आपल्याला कुंकुमार्चन करायचं म्हणजे काय, कुंकुमार्चन करतो आपण, आता इथं वेगळ्याच पद्धतीने करायचं आहे। आपल्याला तांब्याभर पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये ते चिमूटभर हळदी कुंकू गुलाबजल टाकायचं आहे आणि थोडीसं आपल्याला कापूर इथं टाकायचं आहे। कापूर म्हणजे कापराची पावडर इथं टाकायची आहे। हे सर्व पाणी आपण मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला हे कापूरयुक्त सुगंधी कुंकवाचं पाणी आपल्याला तयार करायचं आहे, हे लक्षात ठेवा। आता पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे। लवकर म्हणजे किती, तर तुम्हाला 5 नंतर तुम्ही उठू शकता। आपल्याला इथं ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे, कारण ब्रह्ममुहूर्तावर केलेली सेवा जास्त फलदायी ठरते। त्यामुळे तुम्ही उठण्याचा प्रयत्न नक्कीच करा। अगदी मनापासून निष्ठेने केलेली सेवा पूर्ण फळ आपल्याला देत असते। मग ही सेवा तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर करत असाल तर तुम्हाला ती नक्कीच फलदायी देणार आहे आणि तुम्हाला त्याचे अनुभवसुद्धा चांगलेच मिळतील। पौर्णिमेच्या दिवशी पहाटे तुम्ही सांगितलेल्या अगोदर लवकर उठला तर हे अतिउत्तम। आंघोळ करा। आंघोळ झाली की सर्वात पहिलं काम काय करायचं आहे, आता हे तुम्ही रात्री पाणी बनवून ठेवायचे। दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर हे पाणी तुम्हाला एखाद्या चमच्याने अगोदर ढवळून घ्या आणि तुमच्या देवघरातील सर्व देवी देवतांना व्यवस्थितपणे स्नान घालायचं आहे। आणि त्या देवघरामध्ये स्नान घातल्यानंतर आपल्याकडे जर कुलदेवीचा टाक असेल तर आपल्याला इथं त्यांना आधी आसनावर बसवायचं आहे। तांब्याच्या ह्याच्यात ठेवा ताटात, मग नंतर त्यांना स्नान घालायचं आहे। स्नान घालताना काय करायचं आहे, जर तुमच्याकडे देवीचं टाक असेल किंवा अन्नपूर्णा माता असेल किंवा श्रीयंत्र असेल, तुमच्याकडं मूर्ती असेल देवीची, माता लक्ष्मीची असो किंवा अन्नपूर्णा मातेची असेल तरी चालेल, तुम्हाला त्यांना एका ताटात ठेवायचं आहे। आणि जसं की आपण कुंकुमार्चन करताना काय करतो, आपण चरणापासून मस्तकापर्यंत कुंकुमार्चन करतो ना, तसंच आपल्याला इथं चरणापासून मस्तकापर्यंत ह्या कुंकुमार्चन करायचं आहे। म्हणजे इथं आपल्याला अभिषेक ह्या पाण्यानं घालायचा आहे। आपण स्नान घालायचं आहे। स्नान घातल्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे, ओम महालक्ष्मी कुंकुमार्चन प्रचोदयात फट स्वाहा, हा मंत्र म्हणायचा आहे। महालक्ष्मी कुंकुमार्चयामी प्रचोदयात फट स्वाहा, हा 108 वेळा मंत्र आपल्याला स्नान घालताना म्हणायचा आहे। आता ही झाली एक पूजा।
तुळजापूरची देवी भवानी जर तुमच्या मंदिर जर असन आई तुळजाभवानी मातेचं, तर तिथंसुद्धा तुम्ही जाऊ शकता, त्यांचं दर्शन घेऊ शकता. पौर्णिमे दिवशी कुंकुमार्चन करण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. आता ही तुमची सेवा झाली, तर पौर्णिमे दिवशी तुम्ही कुंकुमार्चन करण्याचा सुद्धा प्रयत्न नक्कीच करा. ही सेवासुद्धा तुम्हाला खूप फायद्याची ठरते आणि त्याचासुद्धा रिझल्ट तुम्हाला खूप भेटतो. तसेच पौर्णिमे दिवशीसुद्धा तुम्हाला उंबऱ्यावर ह्याचं हळदीचं लेपन, फरशी पुसणे, मेन दरवाजा, गॅसची पूजा इत्यादी सेवासुद्धा तुम्ही पौर्णिमेला करू शकता. चला आता दुसरी कुठली सेवा फलदायी ते आपण पाहणार आहोत. ही सेवासुद्धा आपल्याला पौर्णिमेपासून करायचं आहे. ही सेवा आपल्याला 11 पौर्णिमा करायची आहे. घरातील कोणत्याही व्यक्तीनं ही सेवा तुम्ही करू शकता. तर तुम्हाला काय करायचं आहे, ही सेवा करायला तुम्ही बसलात तर ही सेवेला तुम्हाला फक्त अर्धा तास ते 15 मिनटं लागतात आणि ही सेवा नक्कीच तुमचे आयुष्य बदलणारी ही सेवा आहे. त्यामुळे काय करायचं आहे, तुमची जर परिस्थिती ठीक नसेल, तुमच्या मुलांना जॉब लागत नसेल किंवा मुलांचं शिक्षण, करिअर इत्यादी समस्या, म्हणजे तुम्हाला जर घर घेण्याचा तुम्ही प्रयत्न करत असाल तरीसुद्धा मुलाच्या शिक्षणात प्रॉब्लेम असेल, नोकरी लागत नसेल किंवा इथं आर्थिक प्रॉब्लेम असेल किंवा सर्वसामान्यांना समस्या ज्या असतात, ती कुठली समस्या जर तुम्हाला असेल तर ही सेवा तुम्हाला करायची आहे. ही सेवासुद्धा तुम्ही कोणत्याही पौर्णिमेपासून सुरू करायची आहे. सलग 11 पौर्णिमा आपल्याला ही सेवा करायची आहे, हे लक्षात ठेवा. ही सेवा घरातील कोणत्याही महिलेने केली तरीही चालेल. ही सेवा करण्यासाठी आपल्या घरामध्ये कुलदेवीची मूर्ती किंवा कुलदेवीचा फोटो किंवा टाक असणे आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. दर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी देवपूजा करताना जो कोणी पूजा करत असेल त्यांनी कुलदेवीच्या टाकावर किंवा कुलदेवीच्या मूर्तीवर अगोदर अभिषेक करून घ्यायचा आहे. तर फोटोचा विषय असेल तर फोटोला स्वच्छ पुसून देवघरामध्ये तुम्ही ठेवू शकता. नंतर आपल्याला इथं काय करायचं, अभिषेक करायचा आहे. 16 वेळा तुम्ही कुंकुमार्चन नंतर करून घ्यायचं आहे. कुंकुमार्चन तुम्ही श्रीसूक्त म्हणत करा किंवा ओम हाय ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्रसुद्धा म्हटला तरी तुम्हाला चालेल. नंतर देवीला तुम्ही वेणी, गजरा किंवा एखादं लाल फूल इथं अर्पण करायचं आहे. मग नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे. खीर बनवली तरी अतिशय उत्तम, देवीला खीर अतिशय प्रिय आहे. नसेल तर तुम्ही गोडाचा नैवेद्य इथं दाखवू शकता. देवपूजा झाल्यानंतर तुम्ही ओटी भरली तरीसुद्धा चालेल आणि किंवा दिवसभर तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा तुम्ही इथं आता ओटी भरायची आहे. दर पौर्णिमेला आपल्याला ओटी भरायची, हे लक्षात ठेवा. दुसरी सेवा हीच आहे की पौर्णिमेला आपल्याला देवीची ओटी भरायची. ओटी भरताना सर्वप्रथम तुम्ही साडी घेतली तरीही चालेल, किंवा तुमची यथाशक्ती तुमची मर्जी. पैसे नसतील तर आपल्याला इथं पीस घेतला तरीच चालेल. खाना नारळाने ओटी भरायची आपल्याला. तुम्ही दोन्हीपैकी एक घेऊ शकता, परंतु साडी किंवा पीस हा जर तुम्ही घेत असाल तर ह्या दोन्हीपैकी जे सामान आहे ना ते स्वतःच्या पैशाने आणलेलं असावं, जेणेकरून तुम्ही म्हणाल मला कोणीतरी साडी घेतली, कोणीतरी पीस घेतला आहे, असं करू नका. स्वतःच्या पैशाला आणलेलं असेल मग साधा पीस का असाना ते तुम्ही घ्या, दुसऱ्याचं सामान वापरू नका. श्रीफळ म्हणजे नारळसुद्धा स्वतःच्याच पैशाचा असावा, तो विकत आणायचा. कोणी घेतला असं नाही, तो आणा. गजरा, वेणी, कमीत कमी 11 रुपये दक्षिणा यथाशक्ती तुम्ही ठेवू शकता. त्यासोबत तांदूळ, हळकुंड, खोबऱ्याचा तुकडा, बदाम, खारीक, हिरव्या 5 बांगड्या हे सुद्धा तुम्हाला इथं आणायचं आहे. तर सोबत जसं की नीलपेंटची बॉटल, मेहंदीचा कोन, टिकली पाकिट हे सुद्धा तुम्ही वस्तू इथं ठेवू शकता. नाहीतर तुम्ही 5 हिरव्या बांगड्या तीसुद्धा एकतच आणा. लग्नातल्या हे असतात त्या ठेवू नका. जोडवी भेटतात ते सुद्धा तुम्ही त्या पूजेच्या ह्याच्यात साहित्यात चांदीची नसेल तर पूजा साहित्यात गेल्यानंतर ओटी भरायचं सामानाची जोडवी भेटतात ती घ्या. छोटासा कंगवा घ्या, कुंकवाची डबी घेऊ शकता. म्हणजे इथं तुम्हाला यथाशक्ती तुमच्या इच्छेनुसार इथं आपल्याला सामान हा घ्यायचा आहे. तर हे सर्व सामान आपल्याला ताटामध्ये घ्यायचं. त्याच्यामध्ये एक फळ, सिजनेबल फळ तुम्ही इथं अवश्य ठेवा. 5 फळं असतील तर तुम्ही ठेवू शकता. नंतर आपल्याला घरी करायची तर पूजा घरी करा किंवा मंदिरात जाऊ शकता. कुलदेवीला सर्वप्रथम हळदी कुंकू लावायचं आहे, नंतर आपल्याला स्वतःला लावायचं आहे, नंतर संकल्प करायचा आहे. आता ही आपल्याला इथं ओटी भरायची, तर आपल्याला संकल्प करायचं, काही मागायचं आहे. आपल्या मनात जी गोष्ट आहे ते आपल्या मनात मागायची. माझ्या घरामध्ये सुख शांती राहू दे, उत्तम आरोग्य प्राप्ती होऊ दे. तुम्हाला काय सांगायचं आहे ते ओटी हातामध्ये धरून बोलायचं आहे. ओटीचे ताट आहे ना ते आपल्या छातीसमोर असेल अशा पद्धतीनं धरायचं आहे आणि हे ताट आपल्याला 3 वेळी कुलदेवीचा जो फोटो असेल किंवा टाक असेल किंवा मूर्ती असेल किंवा मंदिरात जात असाल तर 3 वेळा तुम्हाला तिकडं स्पर्श केल्यासारखं करायचं आहे आणि मग ती ओटी देवघराच्या जागेवर ठेवायची. जिथं आपल्याला मंदिर असेल तिथं तुम्ही ठेवू शकता. तिथं चौरंग पाट असतात, तिथं ती ओटी तुम्हाला ठेवली
तरीही चालेल, नमस्कार करायचा आहे. कुलदेवीची आपण ती ओटी भरली, ती पौर्णिमेला भरायची आणि मंदिरात ठेवली असेल तर तिथंच राहून द्या आणि घरी ठेवली असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी ही ओटी उचलून घेऊ शकता. तर आता हे ब्लाऊज पीस किंवा ही साडी तुम्ही हे वापरायचं आहे आणि दुसऱ्या पौर्णिमे दिवशी तुम्ही नवीन घ्यायचं आहे. तुम्ही स्वतः जर असाल तर वापरू शकता आणि तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही हे मूळ पीठावर जेव्हा तुम्ही जाता ना वर्षातून एकदा, त्या दिवशी तुम्ही तिथे ठेवलं तरीही काही हरकत नाही. परंतु तुम्ही मंदिरात गेला तर मंदिरात गेल्यानंतर ती ओटी आपल्याला तिथंच भरायची आहे आणि घरी जर भरली तर त्यातील फळं ही तुम्ही इथं घरी खाऊ शकता. वेणी गजरा तुम्ही स्वतःला लावू शकता. आपल्याला हे ओटीचं सामान आहे ना तुम्ही साठवलं तर हे मूळ पीठावर तुम्ही घेऊन गेलं तरी तिथं दान केलं तरी काही हरकत नाही. मंदिरात केलं तर मंदिरात तुम्ही ठेवू शकता. फक्त घरी जे आपण ओटी भरली त्याचं आपण ते घरी साठवा आणि नंतर मूळ पीठावर गेल्यावर ती ओटी तुम्ही तिथंच तशीच नेऊन ठेवू शकता. तर आपल्याला कळलंच असेल की पौर्णिमेला ही साधी सोपी देवीची ओटी भरायची आहे. ओटी भरल्याने कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या आयुष्यात राहतो. बऱ्याच गोष्टीमध्ये बदल होतात. सुरुवातीला सांगितलं की तुम्हाला त्याचं चांगले अनुभव नक्कीच येतील. खूप काही अवघड नाही साधी ओटी भरायची. कोणाच्याही घरी गेलो किंवा आलं तरी आपण ओटी भरतोच ना. इथं आपल्याला फक्त कुलस्वामिनीला महिन्यातून एकदा तिची ओटी भरायची. तुम्ही ओटी भरून तर बघा, कुलदेवी तुम्हाला एवढं देईल की तुम्हाला ठेवायलासुद्धा ओंजळ कमी पडेल एवढं देईल. त्यामुळं साध्या साध्या गोष्टीचा तुम्ही सेवा करत जा, साध्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत जा आणि महिन्यातून एकदा कुलदेवीची ओटी नक्कीच भरा.